मुंबई लोकल ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लाईफलाईन आहे। कधीही न थांबणाऱ्या मुंबईचा विकास अजूनही वेगवान गतीने व्हावा यासाठी मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि आता लोकलचे हे प्रकल्प राबवून पायाभूत सुविधांचा विकास करण्यास केंद्र आणि राज्य सरकार तत्पर आहे। मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी 20,000 कोटींची गुंतवणूक करून 10 मोठे प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। यामुळे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या 75 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुकर होणार आहे। उपनगरीय रेल्वेवरचा ताण कमी करण्यासाठी दररोजच्या 3200 लोकल ट्रेन्समध्ये आणखी 250 लोकल्सची भर घालायची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली होती। याशिवाय 2 लोकल्समधल्या वेळेचं अंतर कमी करून गाड्यांची फ्रिक्वेन्सी देखील वाढवली जाणार आहे। मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमुळे कित्येकदा लोकल ट्रेन्सच्या वाहतुकीत अडथळे येतात। यासाठीच आता लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रूळ हे लोकल पासून वेगळे केले जातील। यामुळे लोकलचा प्रवासही जलद होईल। राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे। भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले, त्यातच आता महाराष्ट्रात रेल्वे नेटवर्कचे जाळे आणखीन वाढणार आहे। यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवास सुलभ होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल। प्रस्तावित प्रकल्पांमुळे वाहतुकीची कार्यक्षमता सुधारेल, पुरवठा साखळी सुरळीत होईल आणि आर्थिक विकास गतिमान होईल। वैष्णव म्हणाले की या केंद्रीय प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 24,657 कोटी रुपये। या प्रकल्पांमुळे 767 कोटी किलो कार्बन उत्सर्जन कमी होईल। हे 30 कोटी झाडे लावण्याइतके आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राला केंद्राची मोठी भेट मिळणार आहे, कारण या नव्या प्रकल्पांमुळे युनेस्को वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेणीला लवकर रेल्वे नेटवर्कशी जोडलं जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात विकासाला चालना मिळणार आहे। हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात। रेल्वे सेवा सुरू झाली तर येथील आर्थिक विकासाला देखील बळ मिळणार आहे। त्याबरोबरच जालना ते जळगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गावर देशातील सर्वात मोठ्या बोगद्यातून रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या 174 किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे। यावर 7,106 कोटी रुपये खर्च होणार आहेत।